आज आपण कैरीचा चटपटीत असा पदार्थ बघणार आहोत. तर एक कैरी आणि इथे 7-8 हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून अगोदरच वाळत ठेवल्या होत्या. आता त्या एकदा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या. आता 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे काळी मिरी, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि इथे 1 चमचाभर लाल तिखट घ्यायचं आहे आणि 7-8 काळी मिरी आणि 1 पाव टीस्पून मी इथे मेथी दाणा घेतलेला आहे. 1 मोठी वाटीभर मी इथे तेल घेतलेलं आहे. सर्व जिन्नस मी तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवर व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता काय करायचं, कैरीचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. तर मधला जो जाडसर भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि आता हे कैरीला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही मिक्सरला सुद्धा ही बारीक करून घेऊ शकता बंद चालू करत, किंवा असं जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बारीक करून घेऊ शकता. तर अगदी चटपटीत आणि अगदी मस्त अशी तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने आपण हे जी कैरी आहे का ती बारीक करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आपण ही कैरी बारीक केलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बारीक करून घ्या. आपण जे तेल घेतलेलं आहे का ते अगदी कडकडीत करायचं आहे आणि आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे. आता आपण हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या पण ह्या पद्धतीनेच बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर केलं तर अगदी आपल्याला हे मस्त चटपटीत असं हे लोणचं लागतं. तुम्ही अगदी महिनाभरही खाऊ शकता. करून ठेवलं एकदा तर हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर तुम्ही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी आरामात हे महिना 2 महिने टिकतं. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर आता आपण हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक करून घेऊयात. आणि आता जे आपण जिन्नस घेतलेले आहेत का ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याची जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहे. अगदी त्याला बारीक आपल्याला असं वाटायचं नाही आहे, तर जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला वाटू शकता किंवा खलबत्त्यात सुद्धा वाटू शकता. आपण जे जिन्नस तयार करून घेतलेले ते सर्व एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं. जो मसाला तयार करून घेतलेला आहे का तो घालून घ्यायचा आहे. इथे मोठे 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. आता जे आपण तेल थंड करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि अगदी चटपटीत चवीला तर मस्त भन्नाट असं झालेलं आहे. नक्की करून बघा. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते अशी ही चटपटीत रेसिपी तयार झालेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.